नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मजेतच राहा. आशा करते की तुम्ही सर्व ठीक असाल. छानपैकी क्रिस्पी मसाला डोसा, सांबार आणि आलूची चटणी. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मी एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. तिला छानपैकी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर 4 ते 5 तासासाठी आपण तिला भिजत घालूया. त्याच पद्धतीने मी 4 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि अर्धी वाटी चना डाळ आणि पाऊण वाटी पोहे घेतलेले आहे. या सर्व पदार्थांना आपण 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि 4 तासाकरिता यांना सुद्धा आपण भिजत घालूया. हे दोन्ही पदार्थ 4 ते 5 तास छानपैकी भिजलेले आहे आणि आता मी मिक्सरमध्ये सुरुवातीला उडदाची डाळ पिसून घेत आहे. तर बघा या पद्धतीने मी उडदाची डाळ पेस्ट करून घेत आहे. सुरुवातीला थोडं पाणीसुद्धा त्यामध्ये मिक्स करायचं किंचित आणि या पद्धतीने याला आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया. तर त्याचप्रमाणे तांदूळसुद्धा आपण मिक्सरमध्ये पिसून घेऊया. तर तांदूळ हे एकाच वेळेस न पिसता थोडे थोडे करून आपल्याला पिसायचे आहेत. मी ज्या डब्यामध्ये उडदाच्या डाळीची पेस्ट काढलेली होती त्याच डब्यामध्ये पिसलेले तांदूळसुद्धा आपण काढूया. यानंतर मी शिल्लक राहिलेले तांदूळसुद्धा पेस्ट करून घेतले आणि आता अशा प्रकारे माझा परिपूर्णपणे डब्बा हा भरून गेलेला आहे. उडदाच्या डाळीची पेस्ट आणि तांदळाची पेस्ट ज्यामध्ये आपण चना डाळ आणि पोहेसुद्धा मिक्स केलेले होते, यांना अशा पद्धतीने मी माझ्या हातानेच एकजीव करत आहे. मस्तपैकी दोन्ही पदार्थ एकजीव झालेले आहेत. आता मी एका भांड्यामध्ये अर्धा पेस्ट आणि दुसऱ्या भांड्यामध्ये अर्धा पेस्ट असं ठेवून घेणार आहे. पेस्ट हा तयार झालेला आहे. त्यामुळे जे फर्मेंटेशन आहे ते उत्तम प्रकारे होईल. परंतु आता थंडीचे दिवस असल्यामुळे फर्मेंटेशनला लागणारा जो कालावधी आहे तो थोडा जास्त लागू शकतो. बट आता बघते मी उद्या काय होते. तर इकडे दुसऱ्या दिवशी मी छानपैकी कुकरमध्ये आलू उकडायला ठेवलेले आहे. आलूच्या चटणीनेच मी आज दुसऱ्या दिवसाची सुरुवात करत आहे. तर छानपैकी आलू उकडले गेले आहेत. आता यांचे कवर काढून घेऊया आपण. जवळपास मी 8 ते 10 आलू घेतलेले होते. तर इकडे माझे सगळे आलूंचे कवर काढून झालेले आहेत. गॅसवर आता कढई ठेवूया आणि आलूची चटणी बनवायला सुरुवात करूया. तर कढईमध्ये तेल घातलं. जवळपास 1 ते 1.5 चम्मच तेल आहे. गरमागरम तेलामध्ये मोहरी आणि जिरं घालायचं. सोबतच लाल मिरची टाकली. नंतर 7 ते 8 हिरव्या मिरच्या घालायच्या. किसलेल्या आल्याचा पेस्ट टाकलं आणि एक मोठा कांदा सोबतच कढीपत्त्याची काही पानं घालायची. त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून हळद घालायची. सर्व साहित्य मिक्स करायचं. स्वादानुसार मीठ घालायचं आणि उकडलेले बटाटे हाताने कुस्करून टाकायचे आणि सर्व साहित्य मिक्स करायचं. चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि पाण्याचा थोडा हबका द्यायचा आणि सर्व साहित्य एकदा पुन्हा मिक्स करायचं आणि अशा प्रकारे आपली आलूची चटणी ही तयार आहे. प्लेट झाकून थोडी वाफसुद्धा काढून घ्यायची आणि आता बघा किती छान मस्त दिसत आहे आलूची चटणी, एकदम परफेक्ट अशी. तर आता ही आलूची चटणी मी दुसऱ्या साईडला ठेवत आहे आणि आता इकडे गॅस बंद करूया आणि इडलीचं बॅटर आता चेक करूया. मैत्रिणींनो, थंडीचे दिवस असल्यामुळे बॅटर हवं त्या प्रमाणामध्ये असं फुलून वरती आलेलं नाही आहे. चला असू द्या, काही हरकत नाही. तर आता डोसे बनवायला आपण सुरुवात करूया. गॅस सुरू करायचा, त्यावर नॉनस्टिकी तवा ठेवायचं. पाण्याचे शिंतोडे मारायचे आणि पुसून घ्यायचे. लगेच त्यावर थोडं तेलसुद्धा घालायचं आणि तेसुद्धा तव्याला पुसून घ्यायचं. डोसाचं बॅटर घ्यायचं आणि चमच्याने टाकायचं आणि अशा पद्धतीने गोल गोल आणि हळूवारपणे फिरवायचं. थोडं वरून तेलसुद्धा घालायचं आणि आलूची चटणी त्यामध्ये मधात ठेवायची आणि दोन्ही साईडनी कवर असं पॅक करायचं आणि अशा पद्धतीने आपला डोसासुद्धा तयार आहे. तर बघा मैत्रिणींनो, खूप छान आणि सुंदर सोनेरी कलर त्याला आलेला आहे. लगेच दुसरा डोसासुद्धा करायला घेतलेला आहे. ताव्यावरती पाणी शिंपडलं, लगेच तेल टाकलं आणि पुसून घेतलं आणि दुसऱ्या डोसाचं बॅटरसुद्धा त्यामध्ये मी ॲड करत आहे आणि ताव्यावर असं गोलगोल प्रकारे आपण पसरून घेऊया अशा पद्धतीने आणि सोबत थोडं शिजत आला की त्यावर थोडं तेलसुद्धा आपण घालूया. सॉरी, इथे थोडा जो आलूची चटणी टाकतानाचा जो भाग आहे तो थोडा स्किप झालेला आहे आणि कटिंग करतानाचाच आलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने हा डोसासुद्धा माझा तयार झालेला आहे आणि गरमागरम मी माझ्या मुलाला याला टेस्ट करायला सुद्धा दिलेला आहे. त्याने खाल्लं आणि लगेच म्हटलं मला, वाव मम्मा किती मस्त झालेला आहे बघा. त्याच पाठोपाठ मी एक छोटासा ट्रायंगल डोसा पण करते म्हटलं आणि लगेच मी एक छोटा ट्रायंगल डोसासुद्धा करायला घेतलेला आहे बघा त्याच प्रोसेसमध्ये. आणि
1 चम्मच बॅटरच घेतलेला आहे आणि त्याला गोल राऊंडमध्ये फिरवलं आणि मधातून शिजल्यानंतर मधातून त्याला कट केलं आणि त्यामध्ये आलूची चटणी फिल केली. ज्या साईडने आलूची चटणी फिल केली त्या साईडने मी त्याला ट्रायंगल शेपमध्ये मोडून घेतलेला आहे. अशा पद्धतीने बघा आणि एक छोटासा डोसा हा ट्रायंगल डोसा तयार झालेला आहे. खूप छान आणि मस्त लागतो खायला. तुम्हीसुद्धा ट्राय करा. बघा तुम्हाला नक्कीच आवडेल. यानंतर गॅसवर कढई ठेवायची. त्यामध्ये 1 ते 2 मोठे चमच तेल घालायचं. मोहरी आणि जिरं घालायचं. लगेच त्यामध्ये कडकडत्या तेलामध्ये म्हणजे छानपैकी मोहरी आणि जिरं तडतडल्या जातं आणि त्यानंतर मी 1 मोठा कांदा त्यामध्ये घातलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या आणि 1 पिकलेली थोडीशी लाल मिरचीसुद्धा त्यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर मी त्यामध्ये आलं वरतून किसून घेतलेलं आहे आणि लगेच मी अर्धा चमच त्यामध्ये हळद घातलेली आहे. 1 ते 1.5 चमच त्यामध्ये तिखट घातलेलं आहे. थोडं हिंगसुद्धा त्यामध्ये ॲड केलेलं आहे. त्यानंतर 1 ते 3 लाल मिरच्या मी त्यामध्ये ॲड केलेल्या आहे. सोबतच त्यामध्ये मी थोडा कढीपत्तासुद्धा घातलेला आहे आणि आता टमॅटोसुद्धा त्यामध्ये ॲड केलेले आहे. तुम्ही बघत असा आणि सगळ्यांना मी मिक्स करत आहे. स्वादानुसार मीठसुद्धा त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे. सोबतच मी एव्हरेस्टचा सांबार मसालासुद्धा त्यामध्ये 1 ते 1.5 चमच ॲड केलेला आहे. माझ्याकडे कढीपत्त्याची थोडी पाने वाचलेली होती, तीसुद्धा पुन्हा मी त्यामध्ये ॲड केलेली आहे. तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य हे मध्यम आचेवर आपण शिजू देऊया. त्यानंतर मी 1 वाटी शिजलेली तुरीची डाळ जी आहे कुकरला मी शिजवून घेतलेली होती, ती आता त्यामध्ये मी ॲड करत आहे. तर मैत्रिणींनो, सांबारामध्ये विविध प्रकारच्या आपण भाज्या मिक्स करत असतो, पण मी यामध्ये कुठलीही भाजी मिक्स केलेली नाही आहे, कारण माझ्याकडे ते अवॉइड केले जाते. त्यामुळे तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. तर अशा प्रकारे आपला हा सांबार तयार आहे. तर साध्या आणि सोप्या पद्धतीने सांबार, चटणी आणि डोसे तयार करीत असते. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अजून कुठल्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडेल हे मला नक्की सांगा. माझ्या चॅनलवर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपीज अवेलेबल असतात. तर तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला पुढली रेसिपी कुठली बघायला आवडेल. तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. तर आता हा फोल्डिंग डोसा गरमागरम सांबाराबरोबर तयार आहे खायला. तर चला, तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.